गुड मॉर्निंग एव्हरीवन. आज आपण पेज नंबर 39वरील 7 नंबरचा प्रॉब्लेम आहे तो पाहणार आहोत. प्रॉब्लेममध्ये लक्ष द्या. सप्रे अँड अत्रे आर पार्टनर्स शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इक्वली. समान प्रॉफिट लॉसचा रेशो त्यांचा समान आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट्स. ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंटवरून प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019 अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. फायनल अकाउंट आपल्याला तयार करायचे. ट्रेडिंग प्रॉफिट लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट आपल्याला तयार करायचं आहे. ट्रायल बॅलन्स दिला आहे कितीचा? 31 मार्च 2019चा. आता डेबिट साईडला काय काय दिलं आहे बघा, त्याचं पोस्टिंग बघूया. सन्ड्री डेटर्स असेटला लिहायचे. परचेसेस आहे ते ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. आता रिटर्न हे 800 रुपये दिले आपल्याला, पण इथं परचेस सेल्स असा शब्द दिलेला नाही. तर इथं डेबिट साईडला जो रिटर्न असतो तो सेल्स रिटर्न असतो, त्यामुळे तो काय करायचा? सेल्समधून लेस करायचा. ओपनिंग स्टॉक आहे ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. लँड अँड बिल्डिंग असेट. कॅरेज, फक्त कॅरेज म्हणजेच कॅरेज इनवर्ड ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला. रेंट, रेट्स अँड टॅक्सेस हे प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. ड्रॉइंग आहे ते लायबिलिटीला काय करायचं? कॅपिटलमधून लेस. ड्रॉइंग लायबिलिटीला कॅपिटलमधून लेस. त्यानंतर सॅलरी आहे. सॅलरी हे प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. बॅड डेट्स पण प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. मशिनरी असेट आहे. आता काय म्हटलं आहे बघा, मशिनरीची अमाऊंट आपल्याला किती दिसते इथं? 25,000. ब्रॅकेटमध्ये काय सांगितलं आहे? ॲडिशन्स ऑन 1 ऑक्टोबर 2018 ₹10,000. म्हणजे ह्या 25,000मध्ये हे 10,000 रुपये समाविष्ट आहेत. ते किती तारखेला मशिनरी खरेदी केली? तर 1 ऑक्टोबर 2018ला. म्हणजे ह्या 25,000चे 2 भाग आहेत बघा. डेप्रिशिएशनची पुढे ॲडजस्टमेंट आहे ह्याच्यावर, त्यासाठी हा पार्ट इथं महत्त्वाचा आहे. ह्या 25,000चे 2 पार्ट होणार. त्यातले 10,000 हे कधी खरेदी केलेत? 1 ऑक्टोबरला. मग ह्या 25मध्ये 10,000 गेले तर राहिले किती? 15,000. मग हे 15,000 राहिलेले हे 15,000. मग हे 15,000 पूर्ण वर्ष आपल्याकडे असणार आहे, सुरुवातीपासून वर्षाचे असणार आहेत. त्यामुळे ह्याचा वापर आपण किती केला असणार आहे? तर 1 इयरसाठी ह्याचा वापर आपण केलेला असणार आहे. आणि मग हे 10,000चं जे आहे 1 ऑक्टोबरपासून 31 मार्चपर्यंत महिने काउंट करायचे. ऑक्टोबर महिना काउंट होणार आहे कारण 1 ऑक्टोबर आहे, बरोबर. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च, म्हणजे किती महिने झाले? 6 महिने. बघा, ही वर्किंग नोट लिहून ठेवायची. 25,000 रुपये त्याची इयर एंडिंगची कॉस्ट आहे, पण त्यातले 10,000 रुपये कधी खरेदी आहे तिची? 1 ऑक्टोबर 18ला. 1 ऑक्टोबर ते 31 मार्चचे 6 महिने झाले. मग 25,000तले 10,000 जर कट केले आपण तर राहिले किती? 15,000. म्हणजे सुरुवातीपासून आपण किती वापरलं? तर 15,000ची मशिनरी वापरलेली आहे आणि 6 महिन्यासाठी फक्त 10,000ची मशिनरी आपण वापरलेली आहे. हा अर्थ या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. नाहीतर 25,000त पुन्हा 10,000 रुपये ॲड करायचे नाहीत अशी चूक विद्यार्थी करतात. तर त्या 25,000तच 10,000चा समावेश आहे. आता हे 1 वर्ष आणि 6 महिने, हे 1 इयर आणि 6 मंथ्स, याचा वापर कशासाठी करायचा? डेप्रिसिएशनसाठी करायचा आहे. पुढे आपल्याला डेप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे, त्यावेळेला त्याच्यावरती डेप्रिसिएशन चार्ज करायचं. त्यासाठी ही वर्किंग नोट लक्षात ठेवायची आहे. पुढचा आयटम आहे ॲडव्हर्टाइजमेंट. प्रॉफिट लॉसच्या डेबिट साईडला. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही आपली असेट असते. आता क्रेडिट साईड बघायची. पहिला आयटम आहे सेल्स. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला. सन्ड्री क्रेडिटर्स लायबिलिटी. सन्ड्री इन्कम आहे प्रॉफिट लॉसच्या क्रेडिटला. कॅपिटल लायबिलिटी. प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटी. रिटर्न अपोजिट असतो. इथला सेल्समधला रिटर्न कुठे दिला आहे आपल्याला? डेबिटला. मग परचेसेसचा रिटर्न कुठं असणार? इकडं क्रेडिटला. म्हणजे हे काय होणार? परचेसेसमधून लेस. कमिशन प्री रिसिव्ड. कमिशन आधी मिळाले. कमिशन रिसिव्ड इन ॲडव्हान्स. मग आपण 31 मार्च रोजी तेवढी रक्कम त्याला देणं लागत असतो. म्हणजे हा आयटम जाणार कुठं? तर लायबिलिटीला. बघा, लक्षात घ्या. प्री रिसिव्ड कमिशन ॲडव्हान्समध्ये मिळाले तेवढं आपण देणं लागत असतो, म्हणून लायबिलिटीला. आणि RDD हा ओल्ड असतो. ओल्ड RDD बॅड डेट्समधून काय करायचा?
लेस करायचा. प्रॉफिट लॉसच्या डेबिटला बॅड डेट्समधून लेस, या पद्धतीने याचे इफेक्ट घ्यायचे. आता यानंतर आपण ॲडजस्टमेंट बघायचे आहेत. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉकची. नेहमीच्या पद्धतीने इफेक्ट येतील. पहिला इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला बॅलन्स शीटच्या असेटला टिकमार्क करावी लागणार नाही. त्यानंतर दुसरी ॲडजस्टमेंट डेप्रिसिएशन आहे. लँड, बिल्डिंग आणि मशिनरी टिकमार्क करून घ्यायचं. लँड अँड बिल्डिंग आणि मशिनरी. मग अशी मशिनरीचे आपण 2 अमाऊंट बघितले होते बघा. किती होते अमाऊंट आपल्या? 15,000 आणि 10,000 होत्या, बरोबर. मग 15,000वर आपण डेप्रिसिएशन काढणार आहे. आता इथं डेप्रिसिएशनचा रेट मशिनरीचा किती सांगितला आहे? 10%. मग 15,000वर 10%ने किती झाले? 1,500. आणि ह्या 10,000वरती वर्षाचे होतील 1,000. पण आपण वापरले किती महिने? 6 महिने. म्हणजे ते किती झाले? 500. असं टोटल डेप्रिसिएशन आपलं किती होणार इथं? 2,000. कशाचं? मशिनरीचं. आणि लँड बिल्डिंगवरती 5% सांगितले. लँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे इथं? 10,000 आहे. मग 10,000वरती 5%नं 10%नं 1,000 होतील, 5%नं 500 होतील. मग हे दोन्ही काय करायचे? डेप्रिसिएशन त्या असेटमधून लेस करायचं आणि प्रॉफिट लॉसच्या डेबिटला. त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट, क्रिएट प्रोव्हिजन फॉर बॅड डेट्स. 5% ऑन सन्ड्री डेटर्स अँड राईट ऑफ 1,000 फॉर बॅड डेट्स. काय म्हटलं आहे बघा, प्रोव्हिजन फॉर बॅड अँड डाऊटफुल डेट म्हणजे RDD 5% सांगितलं आहे. आणि बॅड डेट्स आहेत ते न्यू बॅड डेट्स हे 1,000 रुपये राईट ऑफ करायचे आहेत. देताना RDD पहिल्यांदा दिला आहे, त्यानंतर बॅड डेट्स दिला आहे. पण आपला सिक्वेन्स काय? आधी आपण बॅड डेट्स सोडवायचे आणि त्याच्यानंतर RDDची ॲडजस्टमेंट आपल्याला सोडवायची आहे. याचा इफेक्ट एक ठिकाणी ॲड होणार, एक ठिकाणी लेस होणार. कशात ॲड होणार? बॅड डेट्समध्ये ॲड होणार आणि डेटर्समधून लेस होणार. आधी काय घ्यायचा? बॅड डेट्स आणि त्यानंतर RDD. त्यानंतर गुड्स वर्थ ₹3,000 वेअर सोल्ड बट नो एंट्री वॉज फाउंड इन द बुक्स ऑफ अकाउंट. 3,000 रुपयाच्या वस्तू विकल्या पण त्याची नोंद पुस्तकात झालेली नाही, म्हणजे अनरेकॉर्डेड सेल्स आहे. आता याचे पण इफेक्ट 2 येणार आहेत. एक म्हणजे विक्री झाली, नोंद झाली नाही, म्हणजे ते आपल्याला नोंदवावी लागणार, सेल्समध्ये ॲड करावी लागणार आणि डेटर्समध्ये पण ॲड करावी लागणार आहे. आता टिकमार्क करताना बघा कशाला टिकमार्क करायला लागेल आपल्याला. मगाच्या डेटर्सला 2 टिकमार्क राहिलेत बघा. आता ही ॲडजस्टमेंट आली तिसरी आणि इकडं सेल्सला एक टिकमार्क आपल्याला करावी लागेल. आता ह्याचं सिक्वेन्स घेताना पाठीमागं पण आपल्याला प्रॉब्लेममध्ये झालं होतं बघा. अनरेकॉर्डेड सेल्स ही 1 नंबर ॲडजस्टमेंट सोडवायची, त्यानंतर हे बॅड डेट्स आणि त्यानंतर हे RDD. बघा या पद्धतीने आपल्याला ॲडजस्टमेंट सोडावे लागतील. पहिल्यांदा अनरेकॉर्डेड सेल्स आहेत ते डेटर्समध्ये ॲड करावे लागतील, त्यानंतर बॅड डेट्स लेस करायचे आणि त्यानंतर राहिलेल्या बॅलन्सवर आपल्याला RDD काढायचा आहे. टिकमार्क झाल्या. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट 5 नंबर, आउटस्टँडिंग कॅरेज ₹500. कॅरेजचे 500 रुपये दिलेले नाहीत, तेवढा चालू वर्षाचा आपला खर्च आहे म्हटल्यावर काय झाला पाहिजे? कॅरेजमध्ये ॲड झाला पाहिजे. आणि पैसे दिले नाहीत म्हणजे कुठे येणार आहेत? तर लायबिलिटीला. कॅरेजमध्ये ॲड बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. त्यानंतर लास्ट 6 नंबर, गुड्स वर्थ ₹8,000 वेअर परचेस्ड ऑन 31 मार्च 2019 अँड इन्क्लुडेड इन द क्लोजिंग स्टॉक बट नॉट रेकॉर्डेड इन द बुक्स ऑफ अकाउंट. म्हणजे 8,000 रुपयेचा माल 31 मार्च 2019 रोजी खरेदी केला आहे, तो क्लोजिंग स्टॉकमध्ये इन्क्लूड आहे पण पुस्तकात नोंद झालेली नाही. क्लोजिंग स्टॉकमध्ये ॲड करायला जायचं नाही. ॲडजस्टमेंट कशाची आहे? अनरेकॉर्डेड परचेसेस. मग परचेसेसचा संबंध हा क्रेडिटर्सशी असतो, त्यामुळे परचेसेसमध्ये ॲड होणार आणि क्रेडिटर्समध्ये पण ॲड होणार. 2 आयटमला टिकमार्क. परचेसेसमध्ये ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस करायचं आणि क्रेडिटर्समध्ये पण ॲड अनरेकॉर्डेड परचेसेस. या पद्धतीने तिथे इफेक्ट दाखवायचे आहेत. यानंतर तुम्ही फॉर्मॅट टाकून घ्या.